धनलक्ष्मी महिला मंडळ आयोजित 25वा वर्धापन दिन सोहळा 24 फेब्रुवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। नवी मुंबई आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेत 27 शाळांच्या विद्यार्थ्यांनी लोककला, देशभक्तीपर आणि ऐतिहासिक विषयावरील नेत्रदीपक सादरीकरणाने रंगमंच गाजवला। तर कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट पती-पत्नी पुरस्कार सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सादरीकरणाला प्रेक्षकांनी उभे राहून मानवंदना दिली। हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा संस्कृती, कला आणि सामाजिक एकतेचा अविस्मरणीय उत्सव ठरला। नमस्कार, मी डॉक्टर वनिता गडदेराजे, अध्यक्ष अशी धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी। आज खरंच खूप आनंद होतोय की 25वा वर्धापन दिन सोहळा आणि आपण बघितलं असेल की जसं धनलक्ष्मी महिला मंडळ 25 वर्ष महिला आणि बालकल्याण क्षेत्रात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे, त्याचप्रमाणे 2.5 वर्षाच्या विद्यार्थ्यापासून ते सिनियर सिटीजन पर्यंत आपण काम आहे आणि सगळ्या क्षेत्रात आपलं काम आहे। आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आपले सहप्रायोजक होते विशाल चॅरिटेबल अँड एज्युकेशनल ट्रस्टचे विशाल दत्त, उषा दत्त यांचे मी आभार मानते। तसेच ब्रिलियंट कॉम्प्युटर टीमचे श्री प्रदीप माडगूत सर यांचे मी या ठिकाणी आभार मानते। तसेच आमच्या कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करणारे आज समाजसेवक तेजस डाकी सर आवर्जून वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचेही मी मनापासून आभार मानते। आज जवळजवळ कार्यक्रमाला मला असं वाटतंय की ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढा मोठा मंच आपण एक नव्या मुंबईतल्या सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम पण श्री धनलक्ष्मी महिला मंडळ सातत्याने करत आहे। आज आपण जर परफॉर्मन्सेस बघितले असतील तर अगदी अंगावरती रोमांच उभे राहण्यासारखे शिवाजी महाराजांचे पूर्ण भारतीय मराठी संस्कृती जर आपण बघितलीच वेस्टर्न म्हणजे कुठलं मला असं वाटत नाही की कुठला परफॉर्मन्स आज आपल्या मंचावर झालेला नाहीये। आणि एवढ्या छोट्या छोट्या मुलांनी संभाजीराजेंच्या विषयी डान्सच्या माध्यमातून मांडणं ही खूप मोठी गोष्ट आहे। तर मला तेच वाटतं की खऱ्या अर्थाने व्यासपीठाचं जेव्हा आपण उपलब्ध करून देतो त्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होतं, चीज होतं, तेव्हा त्या खाली धनलक्ष्मी महिला मंडळाच्या मंचावरून अनेक कलाकार नवी मुंबईत घडलेलेच आहेत आणि भविष्यकाळात पण ते घडणारच आहेत। तर खूप छान वाटतंय, सगळ्या मान्यवरांचे मी इथे मनापासून आभार मानते। आजच्या नृत्याचे जे डान्स परीक्षक होते सागर राऊत सर, भूषण देवरे सर आणि सुबोध कांबळे सर, या तिघांचेही मी मनापासून आभार मानते। आणि आज नवी मुंबई नेटवर्कचे न्यूजचे मी मनापासून आभार मानते। आजची उद्योग नगरीचे मी आभार मानते। तसेच तरुण आव्हान, स्वराज्य न्यूज, तरुण न्यूजपेपर या सर्वांचं मी आभार मानते। आणि छान वाटते अशाच पद्धतीने भविष्यकाळात धनलक्ष्मी महिला मंडळाचं कार्य सुरू राहील। आणि मला निश्चितपणाने खात्री आहे की जसा महिलांनी मला आजपर्यंत सहभाग दिलेला आहे, आता जवळजवळ धनलक्ष्मी महिला मंडळाच्या एरोलिटी पनवेलसाठी आपल्या महिला लाभार्थी 10,800च्या अधिक आहेत। तसेच ज्या मुलांना आपण व्यासपीठ दिलेलं आहे सांस्कृतिक व्यासपीठ, ती जवळजवळ 4,500च्या वर मुलं आपण तयार केलेली आहेत।
म्हणजे हे कुठेतरी आहे की अजून संस्थेला जागा नाहीये, पण काम आम्ही कुठेही थांबवलेलं नाही. तर निश्चितपणाने आजच्या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी खूप मागे गेली आणि आज जे काय अचीव्ह केलेलं आहे सगळ्या महिला वर्गाला माझं मनापासून सलाम आहे. धन्यवाद. मी सर्वप्रथम वनिता गडदे राजे हिला धनलक्ष्मीच्या 25व्या वर्धापनानिमित्त शुभेच्छा देते. मी न्यूट्रिशनिस्ट असल्या कारणाने मी तिला फक्त एकच सदिच्छा देते की तुला उदंड आयुष्य, निरामय आरोग्य लाभू दे, जेणेकरून 50वा वर्धापन दिन ती याच उत्साहाने आणि आनंदाने साजरा करू शकेल आणि त्याही वेळी मीही तिच्यासोबत याच उत्साहाने आणि आनंदाने सहभागी होऊ शकेल. तर तुला खूप खूप शुभेच्छा. 25व्या वर्धापन दिनानिमित्त तर प्रथमतः मी शुभेच्छा देतो धनलक्ष्मी महिला मंडळांना. आणि तुम्ही जर बघाल तर दरवर्षी त्यांचा कार्यक्रम पूर्ण युनिक पद्धतीने असतो. गेल्या वर्षी त्यांनी नवी मुंबई कलाभूषण पुरस्कार त्यांनी जाहीर केले होते. आता यावर्षी त्यांनी उत्कृष्ट पती पत्नी पुरस्कार जाहीर केलेत. म्हणजे एक वेगळेच त्यांचे काय बोलतात सोच आहे, एक वेगळेच विचार आहेत आणि वेगळेच कन्सेप्ट ते नेहमी घेऊन येत असतात. आणि डान्स कॉम्पिटिशनचं बोलायला जाल तर एक नंबर कॉम्पिटिशन होतं. लहान मुलांचं जसं आम्ही पाहिलं सिनियर KGचा गट जो होता त्याच्यामध्ये सुद्धा एवढी टॅलेंटेड मुलं होती की त्यांचे सुद्धा नंबर काढायला आम्हाला एवढा खूप विचार करावा लागला. आणि मोठी मुलं तर छान परफॉर्मन्स करतच होते, पण एवढं कॉम्पिटिशनची रेंज नंतर एवढी वाढली की असं झालं की या गोष्टींमध्ये खूप टाय होते. तर त्यांना कॉन्सलेशन प्राइज द्यायचं, सेकंड द्यायचं, थर्ड द्यायचं, तर ह्या गोष्टी खूप आम्हाला आज विचार करावा लागल्या. पण खरंच एकूण एक उत्तम अनुभव होता की आपल्या या नवी मुंबईमध्ये खूपच जबरदस्त टॅलेंट आहे आणि याचं हे प्लॅटफॉर्म वनिता मॅडम अरेंज करून देत असतात. त्यामुळे या इकडच्या स्पर्धकांना एक छानसा वाव मिळतो. तर मी पुन्हा एकदा यावर्षी ज्यांनी परफॉर्मन्समध्ये पार्टिसिपेट केला आणि त्यांना मी हेच सांगतो की पुढच्या वर्षी तुम्ही पार्टिसिपेट कराच. आणि नवी मुंबईकरांना पण मी सांगेल की या कॉम्पिटिशनचा एक हिस्सा व्हा. खूप सुंदर पद्धतीची कल्पना आहे, योजना आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटतील. मी प्रथम धनलक्ष्मी म्हणजे गडदे मॅडम राजे यांचं खूप खूप धन्यवाद माने, कारण आम्हाला या पात्रतेच त्यांनी म्हणजे चॉईस केलं आणि आम्हाला बोलवलं पुरस्कारासाठी. त्यांच्यामुळे हा पुरस्कार घेताना खूपच आनंद होत आहे, कारण असे पुरस्कार तर भरपूर मिळालेले आहेत, परंतु पती पत्नी हा मिळवत असताना खूपच म्हणजे एकदम सुरुवातीपासून लग्न झालं तेव्हापासून ते आजच्या या घड्यापर्यंत पूर्णपणे सगळा म्हणजे ब्लॅक पॅचचं पूर्ण समोर असं आलं. मॅडमनी जेव्हा फोन केला की तुम्हाला असा असा पुरस्कार मिळणार आहे, तर तेव्हा हे असं एवढं आनंद झाला की पूर्णपणे मागची उजळणी सगळी समोर येते आणि एक 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 दिवस असे सगळे आठवत जात होते. पुरस्कार घेताना तर खूपच आनंद होता आणि मी पुन्हा एकदा मॅडमचे धन्यवाद माने. विशेष करून ते सुद्धा तसेच आदर्श पती पत्नी होते, कारण आम्ही त्यांना जवळून पाहिलेलं आहे. जेव्हा जेव्हा कार्यक्रम असायचे सर त्यांना एवढी मदत करायचे, तोच आदर्श त्यांना वाटला असेल आणि आम्हाला तो पुरस्कार दिला असेल असं आम्हाला वाटतंय. आणि खूपच पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री धनलक्ष्मी महिला मंडळ यांना पहिला सर्वप्रथम 25व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वोत्कृष्ट पती पत्नी म्हणून आमची निवड केल्याबद्दल मी वनिता मॅडम यांचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांना धन्यवाद देते. प्रत्येक पुरुषाच्या मागे ज्याप्रमाणे एक स्त्री असते तशीच प्रत्येक स्त्रीच्या मागे एक खंबीर पुरुष असतो आणि पती पत्न्यांच्या नात्यामध्ये विश्वास आणि रिस्पेक्ट आणि ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, तर ते नातं खूप सुदृढ होतं. आणि याची पोचपावती वनिता मॅडमांनी आम्हाला दिली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. 27 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 27 वर्षामध्ये जे काही आम्ही चांगले सुखदुःखाचे क्षण घालवले आणि जीवनामध्ये खूप काही अप्स अँड डाऊन्स पाहिले. त्या अप्स अँड डाऊन्स नंतर आमच्या भोवती असणारी जी चांगली मंडळी आहेत, ज्यांना असं वाटलं की आमच्यामध्ये काही चांगले गुण आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दोघेही मुख्याध्यापक आहोत. शाळेच्या परवडीमध्ये ती आंदोलनाची नेता आहे. राज्यस्तरावरचे आंदोलन नेतेगिरी करत असताना जी आंदोलन त्यांनी 20% ते 80% शिक्षकांसाठी उभारली, त्याच्यामध्ये प्रचंड तिला मेहनत करावी लागली आणि त्या मेहनतीमध्ये तिला ब्रेन स्ट्रोक झाला आणि 28 दिवस ती बेडवर पूर्ण रिडन होती आणि त्याच्यानंतर ती पुन्हा त्याच पद्धतीने काम करू लागलेली आहे. मला खूप आनंद वाटतो. आणि या गोष्टींच्या मागे वनिता राजे मॅडमनी ह्या स्वतः त्या ठिकाणी होत्या आणि त्यांनी ते पाहिलं असल्यामुळं आम्हाला त्यांना असं वाटलं असेल की या दोघांनी
ज्या पद्धतीने काम केलंय त्याचा कौतुक करावं, गुणगौरव करावा, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम धनलक्ष्मी महिला मंडळाच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी खरं म्हटलं मला अशी बोलायची सवय नाही आहे, तरी देखील काहीतरी तोडखोड त्यांनी आमची पुरस्कारासाठी निवड केली, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद. खूपच नाईस एक्सपिरियन्स होता. ॲक्च्युली डॉक्टर वनिता गर्दे राजे यांनी सर्वोत्कृष्ट पती-पत्नी पुरस्कार आमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि खूप महत्त्वपूर्ण अशी एक्सपेरिमेंट एकदम छान वाटत होती आम्हाला, की आम्ही सिलेक्ट झालो ह्याच्यामध्ये. तर खूप एक्सपिरियन्स वाटला आम्हाला ह्याच्यामध्ये येऊन. आणि खूपच मॅडम आमच्याकडे येतात ट्रीटमेंटसाठी कधी कधी, त्यांना सुद्धा आमचा खूप एक्सपिरियन्स चांगला आवडला त्यांना. तर मला फक्त माझ्या मिस्टरांसाठी काही बोलायचं आहे, की कसली परिस्थिती कशी असली तरी मी त्यांच्या सोबत असेलच, तू घाबरू नकोस. सर्वप्रथम धनलक्ष्मी आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.